आठवणींचं काय करायचं असतं बरं? ऐकलं होतं वेळेप्रमाणे सर्व ठीक होतं. मग मीही म्हटलं, करूयात प्रयत्न. मग शेवटी वेळ दिला आणि गोष्टी मार्गीही लागल्या. विचारात गुंतलेलं मन आता स्वातंत्र्यात मोकळं झालं. वर्तुळात अडकलेली पावलं आता त्यांचा असा मार्ग शोधूही लागली. एकेकाळी असह्य वाटणारे क्षण आता त्यांचा ताल धरून जगूही लागले. काही गोष्टी बदलल्या आणि काही गोष्टींनी मला. पुढे केलेला हात आता स्वतःचाच आधार झाला. अपेक्षांची यादी कोणी चुरगळली तरी आता खंत नाही उरली. कारण गेलेला काळ येणाऱ्या काळाची सावली बनत, विस्कटलेल्या पाऊल पुन्हा पाहत थकलेल्या मनाची वाट सरत कधीच दूर निघून आलेत. कधीच दूर निघून आलेत. पण तरी सरते शेवटी प्रश्न उरतोच. दुसरं का होईना, त्या आठवणींचं करायचं तरी काय? त्या आठवणींचं करायचं तरी काय? तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि गेलेला काळ म्हणजेच 2025 कडून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं? तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.